नमस्कार. माझे वडील विवेक रमेश केशेटवार हे बँकेचे कलेक्शन करतात. त्यांचे एक कॅशचा बंडल होता 60,700चा. तो पडला होता फोन काढताना खिशातनं. तर एक भवरी अंकल आहे अखिल गारीवाला म्हणून, त्यांनी तो बंडल उचलला. आम्हाला CCTVमध्ये क्लिअर दिसतं आहे तो बंडल जाड आहे. कोणी पण सांगू शकतं की तो एकदम जाड बंडल आहे, तो 10,000चा बंडल नाही आहे. पण आता हे काका सांगतात आहे की त्यांना फक्त 10,700 भेटले आणि आता ते खूप रूड बोलतात आहेत. माझ्या पप्पांना खूप डिप्रेशन येतं त्याच्यामुळं. म्हणजे पैशाचं हे काही नाही आहे, बट ते रूड बोलतात आहे माझ्या वडिलांशी, सगळ्यांशी रूड बोलतात आहे. तुम्हाला काय करायचं करून घ्या. आणि आता ते राजस्थानला निघून गेले आहेत. तिकडनं बोलतात आहे तुम्हाला जे करायचं ते करून घ्या. त्यांची वाईफ आम्हाला बोलते की तुम्ही मुद्दाम पैसे पाडले आणि तुम्ही आम्हाला ट्रॅप करताय, हनी ट्रॅपमध्ये पाडताय. तर हे सगळं चुकीचं होतं आहे असं मला कुठंतरी वाटतं आहे. त्यामुळं मी तुम्हाला सगळ्यांना असं हे रिक्वेस्ट करतो की मला सपोर्ट करा आणि माझ्या पप्पांना जे डिप्रेशन होतं आहे त्याच्यातनं मला हेल्प करा त्यांना काढायला. खिशातून पडला 60,000 रुपयांचा बंडल आणि अखिल गरीवाल याची बदलली नियत. कोळवा परिसरात 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:40 पिग्मी कलेक्शनसाठी गेलेले विवेक रमेश केशटवार यांच्या खिशातून तब्बल 60,000 रुपयांची रोख रक्कम खाली पडली. हा प्रकार केवळ तक्रारीपुरता मर्यादित नाहीये, कारण संपूर्ण घटना CCTV मध्ये स्पष्टपणे कैद झालेली आहे. स्क्रीनवर दिसत असेलच हेच ते फुटेज. रक्कम खाली पडते, काही क्षण जातात आणि अखिल गरीवाल ती रक्कम उचलताना स्पष्ट दिसत आहे. कोणताही गोंधळ नाही, कोणतंही धुसर चित्रफित नाही. हालचाल स्वच्छ, दृष्ट ठळक आणि कृती पण स्पष्ट झालेली दिसते. मात्र अखिल गरीवाल याच्या सोबत संपर्क साधल्यानंतर सांगितलं जातंय फक्त 10,700 रुपये सापडले. तिथे स्पष्ट दिसत आहे जो मोबाईल काढताना बंडल पडला आहे तो मोठा आहे, त्याच्यावरनं साधारण 50-60 हजाराचा बंडल आहे असं तरी स्पष्ट दिसत आहे. 10,700 रुपयांची परतफेड, 50,000 रुपये कुठे? हा फरक केवळ आकड्यांचा नाहीये, हा फरक नियतीचा आहे. तक्रारदाराने सर्व CCTV फुटेज आणि कागदपत्रे पोलिसांकडे जमा केल्याची माहिती दिली आहे. प्रकरणाची नोंद झाली, पण या घटनेने एक प्रश्न मोठा समाजासमोर उभा केला आहे. पैसे दिसले की माणसाची नियत इतक्या पटकन बदलते का? काही सेकंदात घेतलेला निर्णय माणसाचं खरं रूप दाखवतो का? रस्त्यावर सापडलेले पैसे म्हणजे आपलेच झाले अशी मानसिकता वाढती आहे का? जे रस्त्यावर पडेल ते माझंच आहे अशी नियत झाली आहे का? CCTV समोर घडलेली कृती आपल्याला नेमकं काय शिकवते? आज 60,000 आहेत, उद्या कदाचित अजून मोठी रक्कम असेल. पण प्रश्न एकच, पैशांसमोर माणुसकी इतकी सहज हरवायला हवी का? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. हा जो प्रकार झालेला आहे हा किती अयोग्य आहे? हा आता राजस्थानमध्ये निघून गेलेला आहे आणि त्याने स्पष्टपणे सांगितलेलं आहे तुम्हाला काय करायचं ते करा, मला फक्त 10,700चा बंडल मिळाला.